हॅलो, तर मी आज बनवत आहे झटपट होणारा चिकन पुलाव। आता रेसिपी बघूयात आपण। पहिले तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन त्यात पाणी ॲड करून ते भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत। त्यामध्ये लकी बिर्याणी मसाला, हळद, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, धनिया पावडर, गोडा मसाला ॲड केला आहे आणि थोडंसं मीठ आणि त्याला मिक्स करायचं आहे। त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे। परत मिक्स करायचं आहे। खडे मसाले, कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आहे चिरून। कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्ही खडे मसाले ॲड करा, जिरे ॲड करा। ते थोडंसं तडतडल्यावर तुम्ही त्यात कांदा ॲड करा। कांदा चांगला फ्राय करा पिंक कलर येऊपर्यंत। मग त्याच्यामध्ये टोमॅटोज ॲड करा। हे सर्व मिक्स करायचं आहे व्यवस्थित। त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करा। जे चिकन आपण मॅरिनेट केलं होतं त्यात लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि ते सर्व चिकन आता कुकरमध्ये जाईल। कुकरमध्ये ॲड केल्यावर ते चांगलं मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। ते आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत चिकन। चिकन अर्धं शिजल्यावर त्यामध्ये आपल्याला राईस ॲड करायचा आहे, जो आपण भिजत घातलेला होता। पाणी खूप कमी ॲड करायचं आहे कारण ऑलरेडी राईस भिजलेला आहे। त्यावर कोथिंबीर ॲड करा, थोडंसं मिक्स करा आणि कुकरचं झाकण लावून द्या। 2 शिट्टी करून घ्या आणि तुमचा चिकन पुलाव रेडी झालेला आहे।